मैं राजाओं के राजा यीशु नासरी का बेटा हूँ। मैं राजाओं के राजा यीशु नासरी का बेटा हूँ। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आइए एक हाथ को स्वर्ग की ओर उठाकर परमेश्वर से कहे, मैं यीशु मसीह नासरी का बेटा हूँ। हालेलुया। मेरे जीवन में किसी बात की घटी नहीं होगी। हालेलुया, क्योंकि मैं यीशु मसीह के नाम से हालेलुया उसके साथ जी उठा हूँ। हालेलुया। चूडाराबा शाखाराबरी अंदरगड़रगदे अंदनरलरबा रिहंदेरी अल्लरगड़रगदे। हालेलुया, हालेलुया। आइए स्तुति करें। हालेलुया। अद्भुत मंत्री, हालेलुया, सनातन परमेश्वर हमारे बीच में। हालेलुया।
परमेश्वर इस समय चाहता है हालेलुया रखा रबो शेखे ना मारबा रिहांदो रबारी अंदर गड़रगा दे अंदर रबा। पवित्र आत्मा चाहता है हालेलुया परमेश्वर हमारे बीच में है और इस समय परमेश्वर का आत्मा कह रहा है हालेलुया हालेलुया तेरे जीवन के पहाड़ को मैं हटाने वाला परमेश्वर हूँ। तू निश्चिंत होकर तेरे काम पर ध्यान दे हालेलुया और तू स्मरण रख कि मैं तेरा यहोवा तेरे साथ हूँ हालेलुया और अपना मन पूरी रीति से मुझसे मेल करा हालेलुया ताकि मैं तेरा हाथ पकड़कर तुझे सफलता की ओर पहुंचाऊं हालेलुया। ग्लोरी टू गॉड थैंक यू जीसस हालेलुया। राबनामा शेखेरी खराबारी अंदर गड़रगदे। ओ पवित्र आत्मा हम आपका धन्यवाद देते हैं। यीशु मसीह तेरे पवित्र हाथ को परमेश्वर यीशु मसीह का पवित्र और जख्मीला हाथ हालेलुया हालेलुया परमेश्वर यीशु परमेश्वर हालेलुया यीशु तुम्हारा हाथ पकड़ना चाहता है लेकिन तुम दूर भाग रहे लेकिन पवित्र आत्मा हालेलुया कह रहा है हालेलुया बेटा तुझे मेल कराने की आवश्यकता है। लौटा हालेलुया थैंक यू जीसस लौटा हालेलुया शेखे रबारी खो रबारी अंदर गड़रगदे और याद कर तू कहां गिरा है हालेलुया मन फिरा हालेलुया थैंक यू जीसस। मैं तेरा परमेश्वर तेरे साथ रहकर हालेलुया शेखे ना मारा बो दोनों मारी अंदर गाड़ा पत्तिरी अंदर जहां तू जाना चाहेगा वहां तू जा नहीं पाएगा हालेलुया वरन जहां तू नहीं जाना चाहेगा वहां तुझे जाना होगा हालेलुया प्रेज द लॉर्ड। रबा शेखे रिहा रबो रागाना मोरी हंदेरी अल्ला रगड़ रगदे अंदर रबा शूडे रिबा रबो तोरो यंदरा बत्तारा रगड़ रगदे। अद्भुत कार्य हालेलुया और अद्भुत मिरेकल तू तेरे जीवन में देखेगा हालेलुया। रबा नमाशा खराबरी अंदेरी अल्ला रगड़ रगदे अंदर रबा हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। रिहांदो नमाशा बोना मारी अंदेरी अल्ला रगड़ रगदे अंदर रबा। मैं बलवंत करूंगा और अपने धर्म में हाथ के द्वारा तुझे आगे बढ़ाऊंगा हालेलुया ग्लोरी टू गॉड। रिहांदो रबा शाखराबरी अंदर गड़रगदे। परमेश्वर चाहता है हर एक अपने जीवन का समर्पण। ये जो 2024 का जो लास्ट संडे है हर एक अपने जीवन का ये जो पुराना साल और पुराना जीवन परमेश्वर चाहता है कि आज उसके सामने अपने आप का समर्पण करे ताकि नए रीति से नए दाख मधु के समान हम आगे बढ़े हालेलुया और हमारी मशके उस दाखरस से परमेश्वर हालेलुया ऐसा दाखरस बनाए हमें ताकि हम उमड़ता हुआ हालेलुया उमड़ते जाए और दूसरों के लिए परमेश्वर हालेलुया दूसरों के लिए इस्तेमाल होते जाए और दूसरों के लिए आशीष का कारण बनते जाए हालेलुया। थैंक यू जीसस पवित्र आत्मा थैंक यू लॉर्ड खुदावन धन्यवाद देते ओ लॉर्ड जीसस। स्वर्गीय पिता धन्यवाद देते हैं हमारी आराधना को कबूल किया धन्यवाद देते हैं आगे के हर एक परमेश्वर वचन दान गवाही परमेश्वर भजन संहिता सबको आपके बलवंत हाथों में देते प्रभु धन्यवाद देते आपकी महिमा हमारे जीवन के द्वारा हो। प्रार्थना यीशु के नाम से मांगते हैं पिता सुन और बड़ी दया से कबूल कर आमीन। भजन संहिता 133। देखो यह क्या ही भली और मनोहर बात है
देखो क्या ही भली और यह मनोहर बात है। सब लोग बोलना है। देखो क्या ही भली और मनोहर बात है कि भाई लोग आपस में मिल रहे हैं। कि भाई लोग आपस में मिल रहे हैं। यह तो उस उत्तम तेल के समान है। यह तो उस उत्तम तेल के समान है जो उसकी दाढ़ी पर बहकर, जो हारून की दाढ़ी पर बहकर उसके वस्त्र की छोर तक पहुंचाया गया। उसके वस्त्र की छोर तक पहुंचाया गया। यह हार्मोन की उस ओस के समान है। यह हार्मोन की उस ओस के समान है जो सियोन के पहाड़ों पर गिरती है। जो सियोन के पहाड़ों पर गिरती है। यहोवा ने तो वही सदा के जीवन की आशीष ठहराई है। सदा के जीवन की आशीष ठहराई है। पढ़े जाने वचन के अनुसार प्रभु प्रत्येक जन को आशीषित करे। आमीन। प्रेज द लॉर्ड। पहला वचन, हे मेरे पुत्रों, अपनी शिक्षा को न भूलना। मेरी शिक्षा को न भूलना। बोला। अपने हृदय में आज्ञाओं को रखे रखना। तू उससे अधिक आयु पाएगा और अधिक कुशल होगा। सच्चाई और परमेश्वर की रिटेक सांभाळून ठेवलं पूर्ण वर्षभर। तुझे कोटी कोटी धन्यवाद। पहिला उभं केलंस, कोटी कोटी धन्यवाद करते। आम्हाला सांभाळून आणलंस, कोटी कोटी धन्यवाद करते। पुरा हप्ता सांभाळलंस, वर्षभर सांभाळलंस, कोटी कोटी धन्यवाद करते। आणि किती पण बिमारीतून, आजारातून, किती संकट येऊ, मुसीबत येऊ, परमेश्वर सांभाळतोस, कोटी कोटी धन्यवाद करते। आता प्रार्थनामध्ये आकाश आहे, आकाश, आणि असं आकाशामधून पवित्र आत्मा दिसला। म्हणजे आत्ताच चर्चमध्ये होते तेव्हापासून पण मला असं दिसतंय आकाश, आणि त्या आकाशामध्ये पवित्र आत्मा। तर याचा अर्थ काय आहे? मी फास्टरला पण 2-3 वेळा विचारलं, तर फास्टरने मला काही सांगितलं नाही, म्हणजे असंच दिसतंय इथे। मला माहिती नाही याचा अर्थ काय आहे काय नाही, तर तुम्ही मला त्या अर्थाचं मला माहिती करून द्या। धन्यवाद करते। ही छोटीशी माझ्या परिवाराला सांभाळलंच, कोटी कोटी धन्यवाद करते। आणि परमेश्वर काही कमी पडून देत नाही। परमेश्वर सगळं देतोच, खाऊन पिऊन पुरतं करतोच। परमेश्वरला धन्यवाद। आणि आम्हाला जीवनच्या भूमीवर ठेवतोच, कोटी कोटी धन्यवाद करते। माझ्या परिवाराला सुखी समाधानी ठेवलंच, कोटी कोटी धन्यवाद करते। ही छोटीशी गवाही येशू मसीह नाम से आमीन। प्रत्येक परमेश्वर हप्ताभर सांभाळलंस प्रभू, आम्हाला सांभाळून घेऊन आलास प्रभू येशू ख्रिस्ता। येणारं नवीन वर्ष माझ्यासाठी आनंदीत चांगलं जाऊ दे प्रभू येशू ख्रिस्ता। नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 6 ते 10 वचन आहे। तू जे करशील तो परमेश्वराचा विचार कर, तर तुला तो मदत करीन। तू तुझ्या शहाणपणावर अवलंबून राहू नकोस, आणि परमेश्वराला मान दे आणि वाईटापासून दूर राहा। तू प्रत्येक हे करशील, तू जे हे करशील तुझ्या शरीराला औषधाप्रमाणे ते बरे करतील, आणि तुझ्या हाडांना ताजंतवाना कर, आणि तुझ्या प्रत्येक धनसंपत्तीला तू परमेश्वराला मान दे, आणि तुझ्या जवळच्या चांगल्या वस्तू त्याला दे, आणि हे संपूर्ण गरजा तुझे पूर्ण होतील, आणि तुझ्या कोठारी धान्य भरून राहतील, आणि ते पिकलेले द्राक्षरस तुझे भरून वाहतील। हे वचनाद्वारे आशीर्वाद। आमेन। हालेलुया, प्रेज लॉर्ड। मी पण परमेश्वराला धन्यवाद देतो की परमेश्वरानं मला रक्तापासून सांभाळलं, आणि देवानं खूपच म्हणजे मला आज सुट्टी नव्हती भेटणार, म्हणजे 1 वाजेपर्यंत। तर मी सुपरवायझरला म्हणलो की मला 1 वाजेपर्यंत सुट्टी पाहिजे, तर तो म्हणे ठीक आहे, तुझा हाफ डे लागेल। म्हणलं राहायला लागू दे हाफ डे, म्हणलं देवाला वेळ देणं जरुरी आहे। म्हणलं तो म्हणे उद्या ठीक आहे, तू 1 वाजेपर्यंत उद्या आहे। तर म्हणून या गवाहीला सर्वांना आशीर्वाद करा। धन्यवाद प्रभू येशूला धन्यवाद करतो। आम्हाला सांभाळला, मला मार्गदर्शन दाखवलं, त्याबद्दल प्रभू येशूला खूप खूप कोटी कोटी धन्यवाद।
काय प्रश्नाची उत्तर त्याची न भेटताना आज सकाळी पास्टर आमचे भारतीताईंनी सांगितलं कि तेरे सामने जो भी पहाड़ है उसको मैं उठाऊंगा और तेरा हाथ पकड़ के मैं तुझे आगे ले जाऊंगा। ते प्रश्नाचे उत्तर असं होते की गेले 15-20 दिवसापूर्वी म्हणजे 1 महिने झाले माझा फायनान्सरला घेऊन मी एक बिल्डरकडे गेलेलो। तो बिल्डरला पाहिजे होती 20 कोटी, तर माझा फायनान्सर त्याला द्यायला तयार होता। मग परत दुसऱ्या दिवशी त्याचा कॉल आला, बोलतो मला 20 कोटी नको, मला पूर्ण टावर विकायचा आहे। आता कुठली गोष्टी आता टावर विकायचे म्हणजे आता थोडं त्याच्यासाठी मला आता फायनान्सरला मला थोडा टाइम जाईल। तर माझा फायनान्सर रेडी झाला, ते बोलला चल प्रभू आपण ते टावर घ्यायला जाऊ। मग लगेच मी पार्टीला संध्याकाळी फोन केला की आम्ही उद्या येणार आहे, तुमची जी अख्खी बिल्डिंग तयार आहे टावर ते घ्यायला माझा फायनान्सर तयार आहे। मग इतक्यात त्यांनी सांगितलं अरे अरे प्रभू तुझं 1 दिवस उशीर झाला, टोकन पडलंय म्हणून। तर एखादा बिल्डरकडे जाणं, मीटिंग करणं, त्याच्याशी संपर्क करणं, विषय करणं, फायनान्सरला उभं करणं म्हणजे ते खूप वेळ जातो आपला, ते सोपं नाही। आजच्या काळामध्ये एखाद तो फायनान्सर बरोबर माझा थोडासा बोलणं हे झालं, तो बोलतो मला मग कशाला दाखवली मला हे टावर तुम्ही, जर त्याचं हे नसलं तुझ्या हातात मग काय। मग थोडासा मन मुटाव झाला, पण हे एकही गोष्ट नाही, भरपूर असा गोष्ट आहे, काही गोष्ट भरपूर ते बंगला आहे, भरपूर आमचं डिलिंग आहे। सर्व कामामध्ये अडचण काय येतो ह्या पूर्ण वर्षामध्ये, सर्व कामामध्ये अडचण अडचण अडचण। तर ते प्रश्नाचे उत्तर माझ्या मनामध्ये होतं आणि इथे आलो। तर तसंच भारतीताईंनी आणि पास्टर आमचे सांगितले कि आने वाले समय में तेरे सामने जो पहाड़ है उसको मैं उठाऊंगा और तेरा हाथ पकड़ के मैं चलाऊंगा। तर मी प्रभू येशूला धन्यवाद मागतो, मला उत्तरं भेटली। म्हणजे आपल्याला अडचण करणं म्हणजे या जगात खूप काही गोष्टी आहे, खूप काय आहे ते सांगू नाही शकत, पण आपल्याला आपण एक माणसं आहे म्हणून आपण समजू शकतो की वचनामध्ये लिहिलं आहे की जे झाड ते फल देतो त्याच्यावरती दगड मारतात, जे झाड फल नाही देत त्याच्यावरती दगड नाही मारत। तर आमच्या वचनामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन असं आहे, ते आम्हाला भरपूर काही शिकवतो की कसं आम्हाला चालायला हवंय आणि परमेश्वर हा कसा आम्हाला सांभाळतो। या माझी गवाही आहे आणि मी विश्वास करतो की ह्या 2025 मध्ये आज जे ताईंनी जे प्रार्थनामध्ये सांगितलं त्याची उत्तरं मला भेटले। माझा असं विश्वास आहे की येणारा 2025 मध्ये याचा काहीतरी चांगला होणार आणि मी देवाशी असं वाचन बांधलं आहे की मला तू देही जे पण देणार ती माझ्या स्वतःसाठी नाही, तुझ्या राज्यासाठी मी उपयोग करणार आहे आणि मला माहिती आहे की मला किती भेटणार आहे। आणि हे नाही झालं काम त्याच्याबद्दल मला असं निराश नाही, परंतु मला देव भरपूर काही शिकवतो मला, त्यामुळे मी देवाचा खूप आभार आणि धन्यवाद मागतो। आणि 2025 मध्ये मला असं पूर्ण ठाऊक आहे आणि विश्वास आहे की काहीतरी चांगलंच होणार आणि माझी गवाही पण असं असेल की येणाऱ्या काळात की 2025 मध्ये माझा परिवर्तन झालाय। तसंच आणि मी एक निर्णय घेतलाय की स्वतःसाठी नाही परंतु देवाने मला जे जीवन दिलंय त्यासाठी देवाचं काम करायला आणि जे देवाचं काम करतो त्यांच्यासाठी पण उपयोग हो, असं मी देवाची वाचन बांधलं आहे। हे मी माझी गवाही संपवतो येशू मसीच्या नावाने, आमेन। प्रभूला धन्यवाद देते, परमेश्वर महान आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराला धन्यवाद देते। परमेश्वराने मागच्या हप्त्यापासून तर ह्या हप्त्यापर्यंत परमेश्वराने जिवंताच्या भूमीवरती मला माझ्या पूर्ण परिवाराला सांभाळलं। मी प्रभूला धन्यवाद देते। आणि मग आम्ही पंजाबवरून आलो,
मागच्या आठवड्याच्या शनिवारी रात्री 1:30-2 वाजता आम्ही पंजाबवरून आलेलो. आणि जेव्हा येत होतो आम्ही दिल्लीमध्ये होतो त्या समयी खूप तशी गार हवा सुरू होती. त्याच्यामुळं मला, कारण मी कानं बांधायची, हे पोरं घ्यायचे, माझ्या कानाचा कपडा काढून घ्यायचे, मी टोपी घालायची, टोपी घेऊन घ्यायचे. त्याच्यामुळं माझ्या कानामध्ये हवा जाऊन माझी तब्येत खराब झाली. आणि पूर्ण हप्ता मला भरपूर त्रास होत होता, भरपूर. आणि त्या दिवशी सोमवारी यांनी मला एक गोळी आणून दिलेली आणि ती गोळी मी जशी खाल्ले ना तर माझं पूर्ण शरीर असं एकदम असं कापत होतं आणि कसं तरीच होत होतं, घाबरल्यासारखं. मी इथं झोपायची, तिथं झोपायची, तिथं झोपायची, कुठेही पडायची. आणि मला खूप त्रास होत होता आणि माझा घसा पण जाम झालेला आणि शरीरामध्ये भरपूर कमजोरी पण होती. पण प्रभूला धन्यवाद देते, माझा घसा प्रभूने मोकळा पण केलाय. आणि परमेश्वर महान आहे की सर्वशक्तिमान परमेश्वर, जिवंताच्या भूमीवरती जिवंत ठेवलेल्या परमेश्वराला धन्यवाद. आणि यांनी पण ते तेल माझ्या हे तेल असं घेऊन प्रार्थना करून असं माझ्या घशाला चोडलं. त्याच्यानंतर जे असं म्हणजे जे छातीमध्ये कफ जमलेला होता ना ते मग बाहेर पडायला लागला. आवाज तरी माझा मोकळा झालाय. प्रभूला धन्यवाद देते. आणि दुसरी गोष्ट, आता जे काही आराधनेमध्ये जे काही पवित्र आत्मा कोणाशी पण का बोलला, मला माहिती नाही कोणाबद्दल आहे, आता दादा बोलले त्यांच्यासाठी आहे, पण कोणातरी विषयी माहिती नाही मला. सारखे अगुवाई पण पवित्र आत्मा करतोय की कोणातरी विषयी पवित्र आत्मा दुःखी आहे. प्रेज द लॉर्ड. कारण हे शेवटले दिवस आहेत. तुम्ही बोललेले माझा परिवर्तन 2025 मध्ये मी करतोय असं बोललेले ना, पण पवित्र आत्मा, तुम्हाला एक सांगते, ज्या व्यक्तीला पवित्र आत्मा निवडतो, ज्या व्यक्तीसाठी परमेश्वराची ज्या दिवशी ज्या समयाची योजना असते ना, आपण कितीही मागं पळण्याचा प्रयत्न जरी केलो ना, परमेश्वर कान पकडून आणून उभा करतो. म्हणून ह्या दिवसामध्ये हा 2024 आज किती 29 आहे ना, 29, 30, 31 3 दिवसामध्ये तुम्हाला जर उपवास करू शकता तर उपवास करा. परमेश्वर सांगते तुमचं काम होणार आहे. आणि जो व्यक्ती तुम्हाला होणार नाही टोकन दिलं असं तसं जो व्यक्ती बोलतोय, पवित्र आत्मा सांगतो प्रभू त्याला तुमच्या पुढे झुकवणार आणि विजय परमेश्वर तुम्हाला देणार आहे. आणि तुम्हाला भरपूर कोटीचा परमेश्वर फायदा करून देणार आहे. ह्या दिवसामध्ये 3 दिवस प्रभूला द्या, 3 दिवस प्रभूच्या सानिध्यामध्ये बसा आणि परमेश्वराचं काम बघा. 2025 तुमचं आहे. 2025च्या नंतर 2-3 महिन्यानंतर एक स्थळ पर पवित्र आत्मा तुम्हाला घेऊन येणार आहे. 2025 मध्ये प्रभूची इच्छा असली तर परमेश्वर तुमचं लग्न सुद्धा 2025 मध्ये होणार आहे. आमेन. आणि ज्या लोकांना मी वचन दिलेलं आहे, वचन नीतिसूत्र 3 याच्यासाठी दिलेलं आहे की हे जे तरुण लोक आहेत, जे जवान लोक आहेत, त्यांना सुलेमान राजा एक सल्ला देतो. कशासाठी सल्ला देतो? आता ॲग्नेसने वचन सांगितलेलं, तुम्ही नाही सांगितलं, तुम्ही पण नाही सांगितलं. कशासाठी परमेश्वराचं वचन कशासाठी दिलं जाते? तुम्ही ऐका, तुम्ही वाचा आणि ते स्वतःच्या हृदयामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये वचन कसं काम करते त्याच्यासाठी वचन सांगते कि अपने हृदय में परमेश्वर के वचन को अधिकाई से बसने दो. परमेश्वराच्या वचनाला आपण जेवढं जागा देणार ना तेवढा जास्त परमेश्वर आपल्या आतून स्वतः परिवर्तन करणार. आणि कसं आपण परमेश्वराच्या जवळ जाणार ना, असं म्हणजे आत्मा मग कसं करतो, कधी मी माझे काम संपणार, कधी मी प्रभूच्या जवळ जाणार, कधी मी माझे काम पण संपणार, कधी मी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाणार, असा पवित्र आत्मा अगुवाई करतो. आणि हे शेवटले दिवस आहेत. जुना 2024 संपायला फक्त 3 दिवस बाकी आहेत. 3 दिवसानंतर 2025 मध्ये जसं एंटर करणार ना, तुम्ही बघा ह्या संसारामध्ये तुम्हाला अशा गोष्टी परमेश्वर तुम्ही ऐकणार. तुमचे डोळे उघडेचे उघडे राहतील, कान ऐकून तुम्हाला विश्वास होणार नाही अशा गोष्टी ह्या संसारामध्ये घडणार आहेत. म्हणून ज्या गोष्टीसाठी पवित्र आत्मा ह्या दिवसामध्ये परमेश्वराचं आगमन खूपच जवळ आहे. जर तुम्ही तयार राहिला, कसं तयार राहायचंय? परमेश्वराचं वचन खंबीरपणे पकडून प्रार्थनामय जीवन ज्याचं राहील तो वाचेल. पण ज्याचं जीवन असंच आहे डामाडोल, आओबे जाओबे असं जर त्याचं जीवन राहील तो नक्की व्यक्ती खाली पडेल. कारण शैतान एंटी क्राइस्टचा समय सुरू झालेला आहे आणि कधी कोणाला
को शैतान पाळेल. वचन सांगते अच्छे अच्छे को भरमाया जाएगा. चांगले चांगले पाळक लोक असतील, चांगले चांगले विश्वासी लोक असतील, उपवास करणारे असतील, पण जो व्यक्ती प्रभूच्या जवळ राहणार नाही तो व्यक्ती पडणार. कारण सैतान वचन घेऊनच येशूची परीक्षा घ्यायला आलेला. म्हणून वचन आपल्याला आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये वचन असणं फार गरजेचं आहे. हा 2-3 दिवस आहेत, प्रभू आपल्या सोबत आहे. नंतर 2025 मध्ये माहिती नाही हा वर्ष आपल्यासाठी कसा आहे. येशू ख्रिस्त यायला ना, मी तुम्हाला सांगते, एवढा पण समय बाकी नाही राहिलेला आहे. एवढा पण समय बाकी नाही राहिलेला आहे. आज जर येशू ख्रिस्त आला, होऊ शकते 31 डिसेंबरला रात्री जर येशू आला, हा मी जाणार, तुम्ही राहणार, मग बसा बोंब मार. हे पवित्र आत्मा अगुवाई करते म्हणून बोलत आहे. बाकीचे राहणार तसेच, पण जाणारे जाणार. म्हणून आत्मेमध्ये जागृत व्हायला पाहिजे. म्हणून मी रडून रडून पिटून ह्याच्यासाठी सांगतोय. नंतर तुम्ही कितीही पाळकाला शोधलं तरी तुम्हाला पाळक भेटणार नाही. पवित्र आत्म्याला जरी तुम्ही शोधलं चर्चमध्ये, पवित्र आत्मा सुद्धा भेटणार नाही. भीड मरणाची राहील, गर्दी मरणाची राहील चर्चमध्ये, पण त्या समयी ना पास्टर भेटणार, ना पवित्र आत्मा भेटणार, ना येशू तुम्हाला भेटणार. म्हणून स्वतःचं जीवन सावरणं गरजेचं आहे. शारीरिक गोष्टी आहेत, शारीरिक कमजोरी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, मी मान्य करते, आम्हाला पण आहेत. पण त्यामधून सामर्थ्य देणारा त्या पवित्र आत्म्याला स्वतःच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी तुम्ही अगुवाई करा. त्या पवित्र आत्म्याला बोला, प्रभू तू माझा ताबा घे. एखादी गोष्ट जर माझ्याकडून नाही होत आहे ना, मी त्याला बोलते पवित्र आत्म्याला. मी नवऱ्याला जाऊन बोलत नाही. मी काय बोलते, पवित्र आत्मा माझ्याकडून होत नाहीये, हे काम तुझं आहे, तू कर. वचन काय सांगते, तुम्हारा शरीर पवित्र आत्मा का मंदिर है. तो शरीर आपला पवित्र आत्म्याचा मंदिर आहे. आपल्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा वास करतोय ना, मग तो पवित्र आत्मा का चालवणार नाही. कारण आज आपण त्या पवित्र आत्म्याला असं ते हे येतात ना, आळस येते ना, तोंडावर हात देऊन आपण आळस घेतो, त्या प्रकारे ठेवलेलो आहोत. परमेश्वराने जे स्वर्गदूत तुम्हाला माझ्यासाठी दिलेले आहेत ते फक्त असेच बसून आहेत, कारण आपण त्यांना कामच देत नाही. पवित्र आत्मा कसं काम करेल. एवढे वर्ष आपल्या जीवनामध्ये उत्तर भेटायला कधीच लागू शकत नाही, जोपर्यंत आपला विश्वास आणि आपण परमेश्वराच्या जवळ जाणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनात कधीच काही होणार नाही. परमेश्वर सामर्थ्य आहे, तो जिवंत आहे, आणि जो ज्याच्यावर ज्याप्रमाणे जसा विश्वास करील तसा परमेश्वर त्याच्या जीवनात मोठा काम करेल. म्हणून ह्या तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी काही लोकांना कडू वाटत असतील, काही लोकांना हे उगाच बोलतील, पण मी उगाच बोलत नाही. बिना पवित्र आत्म्याच्या अगुवाईशिवाय मी कधीच बोलत नाही. जर बिना पवित्र आत्म्याच्या अगुवाईने बोलायला गेलं तर मला बोलायलाच येत नाही. विचार करून करून व्यक्ती बोलणार. पण सांगते, परमेश्वराच्या जवळ जाणं आणि परमेश्वराच्या जवळ जो व्यक्ती राहते. राजा दाविदाने पाप केलं, पण त्यांनी पाप करून तो पळाला नाही. शाऊल राजा त्याला मारायला इकडे तिकडे जंगलामध्ये गुहे तिकडे तिकडे तो राहिला, पण तो पाप भले केलं पण पश्चाताप करून सारखा प्रभूच्या जवळ जायचा. आणि प्रभू त्याची साक्ष देतो, माझ्या मनासारखा वागणारा व्यक्ती. पाप होता ते, तुम्ही तरुण आहे, तुमच्या जीवनामध्ये व्यभिचार होते, व्यभिचार होतय, मान्य करतोय, परत पश्चाताप करा, प्रभू जवळ जा. खोटं बोलण्याची सवय नाही सुटत आहे, तुम्ही पश्चाताप करा, प्रभूला बोला माझी कमजोरी आहे, तू काढ. परमेश्वर सर्व गोष्टीमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये काम करण्यासाठी सामर्थ्य आहे. म्हणून ह्या दिवसामध्ये, ह्या 3 दिवस आता तुमच्याकडे राहिलेले आहेत, माझ्याकडे पण राहिलेले आहेत. आपल्याला ह्या 3 दिवसामध्ये जर चमत्कार बघायचा असेल ना, परमेश्वर करण्यासाठी सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. घर नाही आहे ना, मी तर विश्वास करतो घर जरी नसलं तरी परमेश्वर वरून आणून ठेवू शकते, कारण परमेश्वराला कुठलं काम कठीण नाही. म्हणून सांगतोय, ज्या गोष्टी, ज्या आज्ञा आपण दिलेल्या, पाळक सांगतो किंवा मी सांगते, तर त्या पाळणे याच्यासाठी गरजेचं आहे, कारण हे जे ऑर्डर आहे हे आम्ही देत नाही, परमेश्वर देतोय. आणि एखादी व्यक्ती जर प्रार्थनेला येत नाही, त्याला जर आम्ही सारखं बोलतो प्रार्थनेला आहे, हे पण आम्ही बोलत नाही, तो स्वर्गदूत परमेश्वराचं पवित्र आत्मा त्या व्यक्तीला बोलवतो. ऐकलं तर ठीक, नाहीतरी ठीक. पवित्र आत्मा 1दा 2दा 3दा त्याचं काम करतो, त्याच्यानंतर ऐकणारा ऐकू दे, न ऐकणारा न ऐकू दे. म्हणून परमेश्वराची आज्ञा पाळणं. येशू सुद्धा 100% परमेश्वर होता, 100% मनुष्य होता, तरी पण त्यांनी काय, हे पिता तुझी इच्छा असलीस हा माझा प्याला जो आहे ना, हा माझ्यापासून हटवून टाक.
पण नको, माझी नको, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे म्हणून तो परमेश्वराने, येशूने आपल्या वडिलाची, आपल्या बापाची इच्छा पूर्ण केली. तसंच आपल्याला पण आपल्या स्वर्गीय बापाची इच्छा पूर्ण करायची आहे. जे वचन पाठांतर करायला देतो याच्यासाठी पाठ करा की ही परमेश्वराची आज्ञा आहे, आमची नाही. कारण वचन तुम्हाला माहिती पडलं, तुम्ही वचन घेऊन प्रार्थना करणार आणि सैतानाला नष्ट करणार. कारण सैतान येशू जवळ जेव्हा आलेला ना परीक्षा घ्यायला, वचनाच्या द्वारेच तो मारत होता आणि येशूने वचनाच्या द्वारेच त्याचा तमाशा केलेला. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वादित करो. आम्हाला परमेश्वरांनी सांभाळलं, प्रभूला धन्यवाद देते. आणि 2025 मध्ये परमेश्वर चांगल्या चांगल्या गोष्टी घडवून आणणार प्रत्येकाच्या जीवनामध्ये म्हणून आशा पण करतोय. आम्ही प्रार्थना पण करत आहोत. परमेश्वर 2025 मध्ये प्रत्येकाचं चांगलं आणि भलं परमेश्वर करून घेतोय म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद. मेन परमेश्वराने जिवंताच्या भूमीवरती जिवंत ठेवलं ही खूप मोठी गवाही आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगते की तुम्हारी निर्बलता में मेरा सामर्थ काम करताय. खरोखर एवढ्या त्रासामध्ये असून सुद्धा परमेश्वराने मला बळ दिलं. परमेश्वर सांभाळतो, येता जाता काम करायला सुद्धा परमेश्वर बळ देतोय म्हणून प्रभूला धन्यवाद. सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. या गवाईच्या द्वारे प्रभू प्रत्येकाला आशीर्वादित करो. मी एक गवाही देतो की भरपूर दिवसापासून 3-4 वर्षापासून मी चर्चच्या कामासाठी मी इकडे तिकडे फाईल देऊन बसलोय, पण एकही काम होत नाही. कलेक्टर जवाब देत नाही. वचन सांगते की वचन यसाया 10 मध्ये, यसाया 60 मध्ये 10 मध्ये असं वचन आलंय की मैं तेरे शहरपनाह को मैं बांधूंगा. तर परदेसी लोक मेरे शहरपनाह को बांधेंगे. तर परदेसी लोक कोण आहे, काय आहे, कुठून येणार, कसं येणार ते मला माहिती नाही प्रभू, पण मी तुझ्यासाठी एवढं तळतळ करतो, चर्च बांधायचा प्रयत्न करतो, पण चर्च काय मला मिळत, चर्चसाठी जागा काय कोणी देत नाही. आणि कलेक्टर लोक पैसा खाण्याशिवाय ते काय देणार नाही, असं मी फाईल ठेवून दिली. पण मला नाही माहिती, मी मनामध्ये ठरवलं की मी पंजाबला जाऊन येणार आणि रमन हंसला भेटून येणार. कारण की एक प्रेरितला भेटायला जातो तर ते लय मोठी बात आहे. कारण की तो प्रेरित कोणाला पास्टरला सुद्धा पण तो भेटत नाही. पण माझं भेटणं त्याला योग्य ठरलं आणि त्याच्या समोर मी कसा गेलो आणि ते मला माहित नाही. आणि कसे तिथे बिहारी लोक आले आणि त्या बिहारी लोकांच्या मुळे आणि ते परमेश्वराची एक कृपा होती आणि ते अचानक बिहारी लोक आले आणि त्या बिहारी लोकांमध्ये मी थोडा वेळ जाऊन बसलो. तेव्हा मला रमन हंसची भेट झाली. कारण की एक प्रेरितला जेव्हा भेटतो तर लय मोठी गोष्ट आहे. म्हणून परमेश्वराने मी ठरवलंच होतं की माझं काहीतरी चांगलं काम व्हावा आणि चांगलं काहीतरी काम पंजाबच्या नंतर झालंच पाहिजे, मी असा विचार केला. पण त्या प्रेरित रमन हंसनी माझ्यावरती भविष्यवाणी केली की बेटा भाई तेरा काम, तू प्रॉपर्टी के काम में बहुत फंसा है और बहुत सालों से प्रॉपर्टी के काम में फंसा है और तेरा काम होने वाला है 2025 में. ये मैंने स्वीकार कर लिया, प्रभु को धन्यवाद. और भी उसने बोला कि तेरा जो मिनिस्ट्री है इंटरनेशनल सेवा है, उसमें भी मैं एकदम हड़बड़ा गया और खुश हुआ. परमेश्वर को धन्यवाद, क्योंकि सच्ची में ये मिनिस्ट्री बहुत सारे लोगों तक मतलब इंटरनेशनल लोगों तक पहुंचा है. नाइजीरिया में हर जगह में पहुंच चुका है. तो शायद उसने उसके आत्मा ने क्यों बोला कि मेरा मिनिस्ट्री इंटरनेशनल है. तो सचमुच परमेश्वर ने ये मेरा सेवा इंटरनेशनल कर दिया, उसके लिए मैं धन्यवाद करता हूँ. प्रभु महान है. और मैं सबको बोलना चाहता हूँ कि मैं एक जड़ हूँ और मैं जड़ ही रहना चाहता हूँ, मैं सामने नहीं आना चाहता हूँ. इसीलिए सब लोग अपने अपने प्रार्थना में लगे रहो और प्रार्थना में रहो. ये छोटा सा प्रभु ने मुझे गवाही के लिए खड़ा किया, उसके लिए धन्यवाद. प्रेज लॉर्ड पास्टर जी, सिस्टर जी, माझी पहिली साक्षी आहे. माझ्या पोटात दुखत होतं, पास्टर सिस्टरने प्रार्थना केली, मला प्रभू येशूने आरोग्य दिलं, प्रभू येशूचे धन्यवाद. माझी दुसरी साक्षी अशी आहे, माझी पहिली नोकरी गेलेली
ती मला नोकरी मिळाली. पास्टर सिस्टरनी प्रार्थना केली, येशू बाप्पाने ऐकली. माझी तिसरी साक्षी अशी आहे की आम्हाला दोघा पती पत्नी राहायला घर नव्हतं आणि पास्टरनी प्रार्थना केली, आम्हाला पैशाची गरज पूर्ण झाली, चांगलं घर भाड्याने मिळालं. प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद, उपकार, आभार मानते. आणि पास्टर सिस्टर जे आमच्यासाठी लगातार प्रार्थना करतात त्यासाठी मी त्यांना थँक्यू सो मच. प्रभू येशूला पित्याला कोटी कोटी धन्यवाद देते. प्रभू येशू माझा महान आहे, जिवंत बाप आहे. थँक्यू. प्रेज लॉर्ड पास्टर सिस्टरजी.